नमस्कार मित्रांनो, आजची बातमी लाखो बहिणींसाठी महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक आहे. खूप जणांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली, आधार लिंक केलं, बँक खाते बरोबर दिलं, तरी सुद्धा आजही अनेक बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा जमा झालेला नाही. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, ई-के-वाय-सी करूनही पैसे का आले नाहीत? माझा अर्ज रिजेक्ट झाला का? पुढच्या हप्त्याचे पैसे मिळतील की नाही? मित्रांनो, यामागे एकच कारण नाही, तर 3 मुख्य कारण आहे. जे सरकारकडून अधिकृतपणे समोर आलेले आहे आणि 90% महिलांवर याचा थेट परिणाम झालेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ई-के-वाय-सी असूनही हप्ता का अडकला, कोणत्या बहिणींना पैसे नक्की मिळणार आणि हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा जेणेकरून पुढचा हप्ता चुकणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा जो मुद्दा नसेल ना तर पुढचे जे ₹1500 ना हे तुमचे अडकू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बघू शकता बघा, ई-के-वाय-सी करूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला. हे आहे मुख्य कारण. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर जमा झालेला आहे. हे आपल्याला माहितीच आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करूनही अद्यापही अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा न झाल्याने संभ्रमाचे इथे वातावरण आहे. लाडक्या बहिणींमध्ये ते संभ्रम निर्माण झालेला आहे. आम्हाला पुढचा हप्ता भेटेल का नाही? हे आता लाडक्या बहिणींना इथे कळत नाही. त्यामुळे ते लाडक्या बहिणी खूप साऱ्या आपण न्यूज बघितलीच असेल की रस्त्यावर उतरले आहे. आंदोलनं करत आहे. केवळ ई-के-वाय-सीच नाही तर उत्पन्नाच्या निकषात न बसल्यामुळे अनेक महिलांचे पैसे रोखले गेल्याची बाब आता समोर आली आहे. बघा, इथे फक्त ई-के-वाय-सीचंच कारण नाही, परंतु इथे जे उत्पन्नाचा जे निकष आहे ना, या निकषात जर तुम्ही बसला नाहीत ना, तरी सुद्धा तो तुम्हाला इथे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे ना, इथे जमा झालेला नसेल. योजनेच्या सुरुवातीला अनेक महिलांनी अपात्र असतानाही लाभ घेतला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. हे रोखण्यासाठी सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी करणे बंधनकारक केले होते. ज्या महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण आहे आणि ज्या पात्रतेच्या सर्व निकषात बसतात, त्यांना डिसेंबरचा हप्ता इथे वितरित करण्यात आलेला आहे. मात्र ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना ई-के-वाय-सी असूनही अपात्र ठरवण्यात आलेले आहे. बघा, हे सुद्धा इथे एक मुख्य कारण असू शकतं. तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली, तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाली. परंतु जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जर वर असेल, तर तुम्ही ते अपात्र इथे केले असू शकतात. आता पैसे न मिळण्याची ते प्रमुख कारणे कोणती आहे? ते आता इथे आपण स्टेप बाय स्टेप इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत इथे नक्की बघा आणि त्यानंतर जानेवारीचा जो हप्ता आहे तो कधी भेटेल ते सुद्धा आपण इथे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, सगळ्यात पहिले जे कारण आहे ते म्हणते उत्पन्नाचा मर्यादा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा मर्यादेपेक्षा जास्त असणे. सगळ्यात पहिले तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथे लाभ भेटणार नाही. त्यानंतर अपूर्ण माहिती. के-वाय-सी दरम्यान पती किंवा वडिलांच्या उत्पन्नाची चुकीची माहिती देणे. बघा, तुम्ही ई-के-वाय-सी करताना जर पती किंवा वडिलांचं तुमचं जर उत्पन्न आहे, हे उत्पन्न जर तुम्ही चुकीचं टाकलं असेल, तर तरीसुद्धा तुमचा अर्ज जो आहे ना, हा रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला एकदा चेक करणं इथे गरजेचं आहे. तपासणीत अपात्रता. 31 डिसेंबरच्या मुदतीनंतर झालेल्या पडताळणीत निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेली आहे. बघा, 31 डिसेंबरपर्यंत जी मुदत होती ना, या मुदत तुम्ही जर अर्ज पूर्ण केला असेल, तुम्ही के-वाय-सी पूर्ण केली असेल, तर तुम्हाला इथे कोणतीही अडचण येणार नाही. परंतु तुम्ही जर 31 डिसेंबर नंतर म्हणजे 1 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत जर तुम्ही इथे के-वाय-सी केली असेल, तर या पडताळणीमध्ये निकषात न बसणाऱ्या महिलांची जी नावं आहे ना, या लाभार्थी यादीतून इथे वगळण्यात आलेली आहे. ज्या महिला पात्र असूनही तांत्रिक कारणांमुळे हप्ता मिळालेला नाही, त्यांना आपल्या अर्जाची स्थिती तपासावी. मात्र उत्पन्नाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सूत्रांकडून समजते. बघा, ज्या महिलांनी ते निकषाचे पालन केले नाही, त्यांना इथे कुठल्याही प्रकारचा हप्ता जो आहे तो भेटणार नाही. जानेवारीचा भेटणार नाही आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा सुद्धा भेटणार नाही. हे सुद्धा लक्षात घेणे ते खूप गरजेचं आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.